सुरुवातीलाच त्याच्या वचनातून तुमच्याशी, तुमच्यासारख्या आशीर्वादित लोकांशी बोलण्याची मला संधी दिलेली आहे. यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. शास्त्रभाग ऑलरेडी चर्चा एका एल्डर व्यक्तीने वाचलेले आहेत. तरी मी परत रिमाइंडसाठी आपल्याला आजच्या मन्नाचे जे शास्त्रभाग आहेत महत्त्वाचे, गलतीकाराचं पुस्तक याचा अध्याय 6 आणि वचन 9 जर आपण आपल्याकडं आपलं पवित्र शास्त्र घेऊन आलेले असाल किंवा कदाचित आपण मोबाईलमध्ये पाहत असाल, मला माहिती नाही, तर तुम्ही वाचावं हे वचन. आणि हे जे वचन आहे 2024साठी आपल्या प्रत्येकाकरता गोल्डन वचन ठरवू द्या, ब्रीथ वाक्य ठरवू द्या. द थीम ऑफ द इयर, द मेन टॉपिक ऑफ द इयर, माझ्या ख्रिस्ती जीवनाचा उद्देश या नूतन वर्षामध्ये काय असला पाहिजे, तर हे वचन ठेवा. आणि पहा या वर्षामध्ये परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासाठी किती अद्भुत आणि महान गोष्टी करेल. गलतीकाराचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि वचन 3. ऐकूया आपण देवाचं वचन. चांगला करण्याचा कंटाळा करू नका, कारण आपण न खचलो, जर आम्ही खचलो नाही, थकलो नाही, तर यथाकाळी म्हणजे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्या पदरी पीक येईल, आपल्या पदरी पीक येईल किंवा पीक पडेल. धन्यवाद ताई. आणखीन एक वचन, रोमकराचं पुस्तक 12वा अध्याय आणि वचन 21. वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. आणि कलसेकाराचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि वचन 23. जे काही आपण प्रभूसाठी करताय ते आपल्या जीवे भावे करा. कलसेकाराचं पुस्तक याचा 3रा अध्याय 23 वचन. आणि जे काही तुम्ही करता, आम्ही जे काही करतो किंवा आपण जे काही करता ते माणसासाठी नाही, तर प्रभूसाठी करताय. जीवे भावे करा. कसं करा? जीवे भावे करा. देवाच्या वचनासाठी आमेन म्हणाल. 3 शास्त्रभाग मी आपल्या समोर ठेवलेत. गलतीकाराचं पुस्तक 6वा अध्याय आणि वचन 9. शास्त्र सांगतं की आम्ही चांगलं करत असताना कंटाळा करता कामा नये. रोमकाराचं पुस्तक याचा 12वा अध्याय वचन 21. चांगलं करताना विरोध आहे, चांगलं करताना त्रास आहे, पण वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. आणि कलसेकाराचं पुस्तक 3रा अध्याय वचन 23. जे काही आम्ही करतोय प्रभूसाठी, जे काही आम्ही करतोय त्याच्या राज्याच्या वाढीसाठी, त्याच्या द्वितीय आगमनासाठी, त्याच्यामध्ये हायगाय करता कामा नये, त्याच्यामध्ये कंटाळा करता कामा नये. जीवे भावे करायचंय, जीवावर आलंय असं नाही करायचं. कसं करायचंय? फ्रॉम युअर हार्ट, विथ युअर स्ट्रेंथ, विथ युअर बेस्ट. हे जे 3 वचन आहे या नूतन वर्षासाठी 2024साठी, जे मला टी व्ही चॅनलवर पण ऐकत आहेत, मोबाईलवर पण ऐकत आहे, आणि जे प्रियजन माझ्या समोर आहेत, मी मुंबईच्या नागपाडा येथील ऐतिहासिक ह्यू मेमोरियल चर्चमध्ये आहे. आणि इथून मी आज या नूतन वर्षासाठी देवाचा संदेश आपल्या प्रत्येकासाठी देत आहे. आणि तो हा की हे जे नवीन वर्ष आहे, हे नवीन वर्ष, या वर्षाला एक नाव आपण दिलं पाहिजे. आणि ते नाव आहे, हे नवीन वर्ष माझ्यासाठी, माझ्या जीवनासाठी चांगलं करण्याचं वर्ष असेल. आमेन. कसं वर्ष ठरू द्या. अनेक निर्णय काल आपण घेतले असतील डायरीमध्ये, अनेक डिमांड आपण देवाकडे केले असतील. या वर्षामध्ये मला हे मिळालं पाहिजे, या वर्षामध्ये हे करणार. या सगळ्या निर्णयाच्या वर एक निर्णय ठेवा, या सर्व डिसिजनच्या वर एक डिसिजन ठेवा. आणि तो डिसिजन हा की माझ्या जीवनामध्ये प्रभूने मला निवडलंय, प्रभूने मला बनवलंय, प्रभूने मला घडवलंय चांगलं करण्यासाठी. का चांगलं करण्यासाठी? कारण बायबल आम्हाला सांगतं, स्तोत्र 34 आणि वचन 8 जर तुम्ही वाचलं, माझी बहीण शीतल जेव्हा लीडिंग करत होती ती म्हटली, परमेश्वर किती चांगलं आहे. माझं ऑब्झर्वेशन पाहत जा तुम्ही, परमेश्वर किती चांगला आहे याचा काय घेऊन पहा. आम्ही सगळ्यांनी अनुभव घेतलाय की नाही वर्षभर. असा कोण इथं माझ्या समोर बसलाय की ज्याला अनुभव आला नाही? प्रत्येक जण कृतज्ञ आहे, प्रत्येक जण आभारी आहे, प्रत्येक जण धन्यवाद देत आहे. रात्री आपण त्याला धन्यवाद दिला, त्याने केलेल्या चमत्काराबद्दल धन्यवाद दिला, त्याने घडवलेल्या साक्षाबद्दल धन्यवाद दिला, त्याने दिलेल्या प्रोटेक्शनबद्दल धन्यवाद दिला, त्याने जो पुरवठा आम्हाला केला त्याबद्दल धन्यवाद दिला, त्याने जो आमचा सांभाळ केला, आमची काळजी घेतली, आमच्या लढाई आम्ही नाही लढलो, आमचं युद्ध आम्ही नाही हँडल केलं, तो आमच्यासाठी लढत होता, आमचा प्रवास त्याने सुखाचा केला.
आमची एक एक गरज त्याने ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पूर्ण केली. आणि म्हणून आम्ही रात्री त्याला धन्यवाद दिला, आम्ही त्याला धन्यवादच अर्पण दिलं. हे सगळे अर्पण देत असताना यामध्ये अजून एक अर्पण जे आमच्या जीवनात असलं पाहिजे, आणि जे सर्वश्रेष्ठ अर्पण आहे, मी माझा विचार करता कामा नये, मी इतरांचा विचार केला पाहिजे. आमेन म्हणाल. देवाने आपल्या प्रत्येकाला निवडलंय स्वतःसाठी नाही, इतरांसाठी. कारण आमचा देव हा चांगला आहे, आणि जर माझा बाप चांगला आहे, आपल्या सगळ्यांचा तो आप्पा पिता आहे, लव्हिंग गॉड, दया करणारा, कृपा करणारा. जर माझा बाप हा चांगला आहे तर त्याची संतान या नात्याने, मग ती मुलगी असो, मुलगा असो, पालक असो, रेव्हरंड असो, बिशप असो, डिकन असो, कमिटी असो, तुम्ही कोणीही असा, तुमचं आणि माझं कॉलिंग जे आहे ते एकच आहे. जोपर्यंत माझ्या नाकपुड्यात श्वास आहे, मी देवाचं काम करत राहणार, आणि माझ्या हातून फक्त इतरांचं कल्याण होणार, इतरांचं मी चांगलं करणार, मी इतरांसाठी आशीर्वादाचं कारण बनणार, अडखळण्याचं कारण नाही. कारण का? माझा बाप हा प्रेमळ आहे, माझा पिता हा चांगला आहे, आणि त्याची मी संतान आहे, त्याचा मी मुलगा आहे, त्याची मी मुलगी आहे. तो मला सांभाळत आहे, तो माझ्यावर उपकार करत आहे. त्याने आमच्या पातकाच्या मानाने आम्हाला शिक्षा दिलेली नाहीये, त्याने आमचं जज केलेलं नाहीये. आम्ही प्रेषणाचा मतांगीकार वाचला की तो परत येणार आहे तिथून, आणि कशासाठी? मृतांचा आणि जिवंताचा न्याय करण्यासाठी. जसं न्याय करण्यासाठी येईल, मी त्याच्यासमोर उभा राहील, आणि मी हेच म्हणेल, प्रभू, मी या देहात असताना, पृथ्वीवर असताना इतरांसाठी आशीर्वादाचं कारण बनलो. या चर्चला 14 पिलर आहेत, या चर्चला 14 पिलर आहेत, आणि हे 14 पिलर जे इथं उभे राहिलेत, कोणीतरी चांगलं करण्याचा निर्णय घेतला, कोणीतरी पाया बांधण्याचा निर्णय घेतला, आणि म्हणून 14 पिलर मला दिसतात. आणि या 14 पिलर एवढी मोठी भव्य दिव्य ऐतिहासिक चर्च आणि देवाची मंडळी इथं उभी आहे. चर्चच्या नूतन वर्षाच्या निमित्तानं, या नवीन वर्षाच्या निमित्तानं मला आपल्याला सांगू द्या की कोणीतरी चांगला निर्णय घेतला म्हणून हे मंदिर उभं राहिलं, कोणीतरी चांगला निर्णय घेतला म्हणून हे जे तुम्ही बसलेले बेंचेस आहेत हे या ठिकाणी आहेत, कोणीतरी चांगला निर्णय घेतला म्हणून ही वेदी आहे, कोणीतरी चांगला निर्णय घेतला म्हणून ही साऊंड सिस्टम आहे, कोणीतरी चांगला निर्णय घेतला म्हणून आज प्रीती भोजन आहे. आमेन. कोणीतरी चांगला निर्णय घेतला म्हणून दीपक थोरात तुमच्याशी बोलत आहे, कोणीतरी चांगला निर्णय घेतला म्हणून लेकरं रात्री तास दीड तास इतकं हार्डवर्क करून द बेस्ट एव्हर आय हॅव सीन इन माय लाईफ इतकं सुंदर ते कृत्य करत होते. आणि मी पाहत होतो माझ्या बहिणी कशा पळत होत्या, पालक साहेब कसे लक्ष देत होते, कमिटी कशी लक्ष देत होती, आणि त्याच्या मागं हार्डवर्क होतं. ते असं नाही झालं कारण तुम्ही चांगलं करण्याचा निर्णय घेतला होता. आणि हे चांगलं करण्याची जी धाव आहे ना, या नूतन वर्षामध्ये मी ती वाढवणार, या नवीन वर्षामध्ये मी चांगलं करणार. आम्हाला पाहायला मिळतं जसं मी योहानाच्या शुभवर्तमानामध्ये येतो आणि याच्या 10व्या अध्यायामध्ये येतो, येशू ख्रिस्ताला उत्तम मेंढपाळ म्हटलंय. काय म्हटलं? उत्तम मेंढपाळ. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आणि आम्हाला पाहायला मिळतं मेंढराचा महान मेंढपाळ जो उत्तम मेंढपाळ आहे. चांगल्याला आम्ही इंग्लिशमध्ये गुड म्हणतो आणि उत्तमला मी बेटर म्हणतो. हे जे शब्द आलेत हे या वर्षामध्ये माझ्या जीवनातून इतरांना दिसले पाहिजे, माझ्या कुटुंबाला दिसले पाहिजे. इवन मी तर ॲड करून म्हणेल, वचनात मी पुढे जाणारच आहे, जो माझा विरोधक आहे, ज्याचं माझं पटत नाही त्याचं सुद्धा चांगलं मला याच वर्षात करायचं आहे. कारण देवाने मला संधी दिलेली आहे, देवाने माझा सांभाळ केलेला आहे. आमेन. चर्च जे चांगले लोक असतात ना, लक्षपूर्वक ऐका, देव त्यांना चांगलं करण्याचा संध्या देतो. कोणाला संध्या मिळतात चांगलं करण्याच्या? चांगल्या लोकांना, ज्यांच्या डोक्यात चांगलं करायचे विचार आहेत, ज्यांच्या डोक्यात चांगलं वागायचे विचार आहेत, ज्यांच्या मनात चांगल्या विचाराची उकळी फुटते, त्यांना संधी मिळते. कारण पवित्र आत्मा त्यांना प्रेरणा देतो. या वर्षात जेव्हा जेव्हा तुम्हाला ही प्रेरणा मिळेल टू ब्लेस समवन, हेजिटेट करू नका. फॉरगिव्ह समवन, हेजिटेट करू नका. जे काही तुम्हाला देवाचा आत्मा या वर्षात प्रेरणा देईल, प्रभूच्या राज्यासाठी, मंडळीसाठी, कुटुंबासाठी, चर्चसाठी, इतरांसाठी, शेजाऱ्यासाठी, तुम्ही जिथं जॉब करताय त्या बॉससाठी, तुम्ही ज्या व्यवसायात आहे त्या कोवर्करसाठी, चांगलं करण्यासाठी कधीच वेळ लावू नका. लक्षपूर्वक ऐका. जर देव या कानात बोलतो हा शब्द इकडे जायच्या अगोदर चांगलं करून मोकळं व्हा. व्हॉट डिड आय से? जर देव या कानात बोलतोय ब्लेस समबडी, तर इतका वेळ नका लावू की या कानातून निघून जाईल आणि तुम्ही काहीच करणार नाही.
देवाने तुमच्यासाठी माझ्यासाठी चांगलं करताना वेळ नाही लावला. जर त्याने वेळ लावला असता तर त्या ॲक्सिडेंटमध्येच माझा शेवट झाला असता. जर त्याने वेळ लावला असता तर किचनमध्ये गॅस ब्लास्टिंग होऊन माझा शेवट झाला असता. जर त्याने वेळ लावला त्या जेवणातून जे फूड पाहिजे नव्हतं त्यातूनच माझा शेवट झाला असता. पण देवाने माझी प्रार्थना ऐकली आणि मला विषबाधा होऊ दिलेला नाही आहे. त्याने माझ्या डोक्यावरचे केस मोजून ठेवलेत आणि तो माझ्या वाईटाकडे पाहत नाही, तो माझ्या बऱ्याकडे पाहतो. कारण तो चांगला देव आहे, तो उत्तम देव आहे आणि त्याच्या लेकरांनी त्याच्या पावलावर पाऊल ठेवावा. आणि या नूतन वर्षामध्ये आम्ही चांगल्या गोष्टी कराव्यात. आपल्या शेजारच्याला सांगा, हे वर्ष माझ्यासाठी चांगलं करण्याचं वर्ष. टेल टू द नेक्स्ट वन. जे मला टी व्ही चॅनलवर पाहत आहे, तुम्हाला शेजारच्याला सांगायचं आहे, भलं तो तुम्हाला आवडो किंवा न आवडो. हां, मी कॉमनली बोलत आहे, मी तर पहिल्यांदा आलेलो आहे. काय सांगा शेजारच्याला, हे वर्ष माझं चांगलं करण्याचं वर्ष आहे. मी प्रत्येकाला हे ऐकू इच्छितो. हा संदेश जो आहे आशीर्वादाचा संदेश नाही आहे, हा संदेश आशीर्वाद देणाऱ्या देवाचा संदेश आहे. सांगितलं तुम्ही इकडचे, माझ्या हातात मोकळा माईक म्हणून फिरू शकतो थोडासा मी. इकडच्याने सांगितलं, काय सांगितलं ऐकूच आलं नाही. तो काय बोलला, ती काय बोलली. का मग शेजारी सांगा, या वर्षात मी चांगलं करणार आहे. प्लीज लाऊडली चर्च. या दिस इज द स्पिरिट. इकडचे आणि जे टी व्ही चॅनलवरचे आहेत, लक्षपूर्वक ऐका. मागे डॉक्टर लोक, जे टॉपचे डॉक्टर ते एकत्र आले, त्याने एक रिसर्च केला आणि मी तुम्हाला मदत करतोय. तुम्ही माझे आभार माना संदेश झाल्यानंतर. का ते सांगतो. कारण हृदयाला आनंद मिळाल्यामुळं, हृदयाला उत्तेजन न मिळाल्यामुळं ब्लॉकेज होतात. हृदय खिन्न असल्यामुळं बायबलही तेच सांगतं, जर हृदय खिन्न आहे तर प्रॉब्लेम होतात. आणि म्हणून डॉक्टरने हे डिक्लेअर केलंय. आणि काय डिक्लेअर केलं, जर हृदयाला निरोगी ठेवायचंय, 40 पुढचे सर्वजण ऐका, 50 वाले जास्त ऐका, 60 वाले तर अजून जास्त ऐका. जर हृदय निरोगी ठेवायचंय, जर असं वाटतं माझं हृदय कधीच प्रॉब्लेममध्ये येऊ नये, एक व्यायाम डॉक्टर लोकांनी सुचवलाय आणि तो व्यायाम आहे चांगलं करत राहणं. जो चांगलं करतो ना त्याचं हृदय कधी खिन्न राहत नाही. चांगलं करणारा जो आहे ना त्याचं हृदय नेहमी निरोगी राहतं आणि त्याचं हृदय नेहमी आशीर्वादित राहतं. एक कहावत है हिंदी में और इस तरीके से कहा गया है, अच्छे लोगों के साथ हमेशा, आपको शायद पता नहीं, अच्छे लोगों के साथ हमेशा. और भाई और एक कहावत है, अगर आप किसी का अच्छा नहीं कर सकते तो बुरा भी मत करो. अगर आप अच्छा नहीं कर सकते हो तो, थोडी माझी नगरची हिंदी बोलायचा मी प्रयत्न केला. चांगल्या लोकांना नेहमी परमेश्वर चांगल्या संधी देतो. चांगलं करणाऱ्या लोकांचं नेहमी चांगलं होतं. भलं उशीर लागेल, भलं इट विल टेक लिटिल मोर टाइम कम्पेरिंग विथ अदर्स, पण लक्षात ठेवा, तुमचं आणि माझं चांगलं करणं हे कधीच व्हायला जात नाही. पॉल गलतीकाराच्या मंडळीला सांगतो, जे काही तुम्ही चांगलं करत आहात त्यात कंटाळा करू नका. तुमचं पीक येणार आहे, तुमचं रिझल्ट येणार आहे, तुमचे हार्वेस्ट येणार आहे, तुम्ही कापणी करणार आहात. जेवढं आम्ही प्रभूच्या मळ्यात पेरलेलं आहे, मग ते रडत रडत पेरलं असेल, अश्रू पडले असतील. काळजी नसावी चर्च. मनुष्य तुम्हाला पाहो किंवा न पाहो, मनुष्य तुम्हाला जाणो किंवा न जाणो, प्रेमळ बाप, चांगला देव आणि आपला आबा फादर स्वर्गातून पाहत आहे की तुम्ही स्वतःचा विचार करत नाहीये, तुम्ही इतरांचा विचार करत आहात. यू आर थिंकिंग अबाउट अदर्स. आणि म्हणूनच शास्त्र आम्हाला स्पष्टपणे सांगतं, चांगलं करत असताना कंटाळा करता कामा नये. हे जे ड्यू सीझन आहे, ड्यू सीझन म्हणजे 2024, हे ड्यू सीझन आमच्यासाठी फार आशीर्वादित राहील. जर आज आम्ही इथून जाता जाता हा निर्णय घेऊन जातो की या वर्षामध्ये आय वॉन्ट टू ब्लेस समवन, मला कोणाचं तरी भलं करायचं आहे. एक डायलॉग शब्द, हा प्रॉपर शब्द नाही येणार, पण एक ब्रीद वाक्य जे प्रत्येक मंडळीमध्ये आणि जगामध्ये आम्हाला प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या तोंडात पाहायला मिळते. लक्षपूर्वक ऐका, मागचे पुढचे सर्वजण. मी थोडा वेळ महत्त्वाचा घेणार आहे आणि हा संदेश माझ्या बापाबद्दल आहे. याला इंग्लिशमध्ये म्हणलं ॲट्रिब्यूट ऑफ गॉड. हा देवाचा एक गुणधर्म आहे आणि ज्या मंडळी देवाचे गुणधर्म आहे ती देवाची आवडती मंडळी आहे. आम्हाला देवाचे गुणधर्म जर समजले तर आम्हाला देव समजला, आणि जर आम्हाला देव समजला तर जगाला येशू ख्रिस्त कळला. आमेन म्हणाल का? आणि म्हणून आज मी आपल्याला देवाबद्दल सांगत आहे. आणि का देवाबद्दल सांगत आहे, त्यानेच आम्हाला 24 मध्ये आणलंय. कोणी ढकलून नाही पाठवलं 24 मध्ये, देवामुळे आम्ही 24 मध्ये आलोय. आणि 24 मध्ये त्याने आम्हाला का आणलंय, 24 मध्ये आम्हाला काय घेऊन आलाय, त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. एक डायलॉग समस्त ख्रिश्चनडम मध्ये आम्हाला पाहायला मिळतो. आणि जो कोणी भेटतो, मला रात्री अनेक जण भेटत होते, आता म्हणतात गॉड ब्लेस यू. ऐकलं का हा डायलॉग आपण? अरे ऐकलं का नाही?
हे स्टेटमेंट आपण ऐकलं का? काय म्हणतो आपण सर्वजण? का मग शेजारच्याला म्हणा गॉड ब्लेस यू. आणि हे तुम्ही हजारो वेळा म्हटलेलं आहे, नवीन मी काही बोलायला लावत नाही आहे. मलाही म्हणू शकता, म्हणा गॉड ब्लेस यू. माझं नाव घेऊन म्हणू शकता, दीपक म्हणा, पास्टर म्हणा, रेव्हरंड म्हणा, वाटेवर म्हणा गॉड ब्लेस यू. मला मी पण म्हणतो तुम्हाला सर्वांना, का म्हणून हात वर करून म्हणतो मी, इकडचे गॉड ब्लेस यू, तिकडचे गॉड ब्लेस यू, इकडचे गॉड ब्लेस यू. अँड दॅट शुड बी. आणि हे आम्ही म्हणलंच पाहिजे. अरे म्हणायला काय लागतं? काय लागतं का म्हणायला? हे वर्ष गॉड ब्लेस यू म्हणण्याचंच वर्ष राहू देऊ नका. गॉड ब्लेस यू म्हणणं चांगलं आहे, परंतु मी आपल्याला उत्तेजन देईल. देव तर त्याचं काम करतो, पण कधी जाऊन त्या गरीब व्यक्तीला, कधी जाऊन त्या आजारी व्यक्तीला, कधी जाऊन जो जीवनात अपयशी झालाय, हारलाय, निराश आहे, डिप्रेशनमध्ये, फ्रस्ट्रेशनमध्ये, जो जीवनात हताश झालेला आहे, मग ती बहीण असेल का भाऊ असेल, त्याच्या जवळ जा आणि त्याला हे नका म्हणू गॉड ब्लेस यू. तो गॉड ब्लेस यूचा अर्थ असा होईल असाच मर, त्या गॉड ब्लेसचा अर्थ होईल असाच राहा. मी फक्त वरवर मलमपट्टी करायला आलो, सिंपत्ती द्यायला आलोय. आम्हाला आता या वर्षामध्ये गॉड ब्लेस यू म्हणायचंय, पण त्याच्या जागी हे पण म्हणायचं हाऊ आय कॅन ब्लेस यू. आमेन. इकडच्यानं समजतं मी काय बोलत आहे, इकडच्यानं समजतं मी काय बोलत आहे. गॉड शुड ब्लेस एव्हरीवन, आणि तो करतोच आहे. त्याची ते ॲट्रिब्यूटच आहे, ब्लेसिंग ब्लेसिंग ब्लेसिंग. म्हणून 24 आम्हाला पाहायला मिळालं. पण आम्हाला त्याने ही जबाबदारी दिली की माझ्या मुली, माझ्या मुला, हे तुझं पण कर्तव्य आहे की तू इतरांचं चांगलं केलं पाहिजे. कधी जाऊन त्या भावाला, त्या बहिणीला भेटा, त्या व्यक्तीला भेटा आणि म्हणा की भावा मी तुला कसं ब्लेस करू शकतो, हाऊ आय कॅन ब्लेस यू. आणि हे पण म्हणा गॉड ब्लेस यू माय ब्रदर सिस्टर व्हॉट एव्हर इट मे बी, अँड आय ऑल्सो ब्लेस यू. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. ब्लेस द लॉर्ड ओ माय सोल. हे आमचं कर्तव्य या वर्षामध्ये. संदेश शोधणं. जे चांगले लोक आहेत ना बाळकसाहेब आणि कमिटी आणि महिला मंडळ, ते सकाळी उठल्यावर हे विचार करतात, प्रभू आज मी कोणाला आशीर्वादित करू, मी आज कसं आशीर्वादाचं कारण ठरेल, मी आज इतरांसाठी कसं हसण्याचं कारण ठरेल, पाय ओढण्याचं कारण नाही, दुःखाचं कारण नाही, टोचून आणि टोमणे मारण्याचं कारण नाही, गत काळातल्या गोष्टी. अरे देवाने सोडून दिले, देव कधीच विसरलाय, तू सोडायलाच तयार नाहीये. इतकी ॲसिडिटी झाली, इतकी ॲसिड झाली की काय होईल माहिती नाही. हे नकोय चर्च. हा देवाचा गुणधर्म नाहीये. हा गुणधर्म आम्हाला पाहायला मिळतो पापाचा आहे. आणि म्हणून शास्त्र आम्हाला सांगतं चांगलं करणं कळत असून जो कोणी त्याप्रमाणे करत नाही त्याला ते पाप आहे. जर आज देवाचा आत्मा आम्हाला उत्तेजन देत आहे की इथून जाता जाता मी जर एखाद्या व्यक्तीशी बोलत नाहीये, आज मी त्याला क्षमा करणार. आमेन. काही येशूपर्यंत तसंच ठेवायचं. येशू म्हणशील अरे त्याला घेऊन जातो, तू असंच राहा, तू क्षमाच करू शकला नाहीस, मी तुला ओळखतच नाही, कारण मी तर चांगला आहे. मी वधस्तंभावर असताना शेवटापर्यंत जे माझ्यावर थुंकत होते, मला मारत होते, खिळे ठोकत होते, मी हे नव्हतं म्हणत तुला पाहतो जेव्हा मी येईल न्यायाधीशाने परत तेव्हा. असं म्हणलं की येशू असं म्हणत होतं का तुला सोडणार रे, थांब, आता माझा हात दुःखाचा काळ आहे, तुला नंतर पाहतो, उपवास संपू दे, लेन संपू दे, असं काही होतं का? नो. येशू म्हटलं हे बापा बोला प्लीज, अरे बोला. येशू ख्रिस्त म्हणाले हे बापा यांना क्षमा कर. आणि जर तुम्ही ग्रीक भाषांतरात गेले तर ही डिड नॉट से ओनली वन्स. ग्रीक भाषांतराचा जर तुम्ही अभ्यास केला तर जोपर्यंत तो वधस्तंभावर होता आणि शेवटच्या श्वासापर्यंत होता तो हेच बोलत होता, पित्या त्यांना क्षमा कर, क्षमा कर, क्षमा कर, क्षमा कर, क्षमा कर, कारण त्यांना कळत नाहीये ते काय करतात. आजच्या संदेशाला धरून येशू ख्रिस्त हेच म्हणतात, प्रभू मला यांचं चांगलं पाहिजे, त्यांचं चांगलं पाहिजे, त्यांचं चांगलं पाहिजे. जरी त्यांना कळत नाही मी काय करतो, पण तुला माहिती मी चांगलं करत आहे. या वर्षामध्ये आम्हाला चांगलं करायचं आहे. या वर्षामध्ये आम्हाला चांगलं करण्याच्या संध्या शोधायच्यात आणि या वर्षामध्ये आम्हाला इतरांचा विचार करायचा. मला एक स्टेटमेंट या ठिकाणी करू द्या. संदेश समजतो आपल्या सगळ्यांना? जर फक्त मानेने उत्तर आलं तर मला काही कळणार नाही. हां, थँक्यू सो मच. इकडून ज्या वेळेस प्लीज लिसन दिस, मी तुमच्या सगळ्यावर खूप प्रेम करतो. आय लव्ह यू सो मच. म्हणून तर मी इथं आहे आणि माझी पत्नी, मुलगी आणि चर्च तिकडे आहे. हे माझ्या प्रेमाचं दर्शक आहे की मी तुमच्यावर प्रेम आणि तुम्ही माझ्यावर प्रेम करताय, म्हणून तर तुम्ही मला सन्मानाने ऐकून घेत आहात. पण याच्या पलीकडे जाऊन मला सांगू द्या,
संदेश जो देवाचा आहे तो तुम्हाला आवडो किंवा न आवडो, मला सांगायला आवडो किंवा न आवडो, हे माझं कर्तव्य आहे. जे देवाने मला सांगितलं तुम्हाला सांगणं, आणि ते मी करत आहे. या वर्षामध्ये आम्हाला याने एक निर्णय घ्यायचा आहे इथून जाता जाता, आणि तो हा असणार आहे की मी असाच जाणार नाही, मी अशीच जाणार नाही, मी असंच जीवन जगणार नाही. हा वर्षाचा पहिला दिवस मी डिसिजन घेतो की मी चांगलं करणार, मी चांगलं करणार आणि मी चांगलं करणार. कारण माझ्या बापाने माझ्यासाठी प्राण दिलाय, एकुलता एक पुत्र दिलाय, आणि त्याने चांगलं केलेलं आहे, आणि मी त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. मला इतरांचा विचार करायचा आहे. हे स्टेटमेंट मला करू द्या. ज्यावेळेस तुम्ही स्वतःचा विचार करता, ज्यावेळेस आम्ही स्वतःचा विचार करतो, कल्पना करा. प्लीज कम, प्लीज 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 फास्ट. एक चर्च मेंबर पण पाहिजे सर मला, कोणी पण. प्लीज समबडी, प्लीज कम. एक जेंट्स पाहिजे, प्लीज फास्ट. थँक्यू सर, थँक्यू सो मच. नाव काय ते? ज्यावेळेस तेजस्विनी सिस्टर हा स्वतःचा विचार करते, प्लीज कम सर. जेव्हा स्वतःचा विचार करतात, लक्षपूर्वक आहे का, आणि हे डेमॉन्स्ट्रेशन मी तुम्हाला दाखवत आहे. वेन शी थिंक्स अबाउट हर सेल्फ, हर फॅमिली, हर ओन नीड्स. ज्यावेळेस तेजस्विनी सिस्टर स्वतःचा विचार करतात, सेल्फ सेंटर्ड आहेत. आपलं नाव सर? सुशील. ज्या वेळेस तेजस्विनी सिस्टर स्वतःचा विचार करतात, देव सुशील सरांचा विचार करतो, पाळक साहेबांचा विचार करतो, आपला 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 विचार करतो. देव इतरांचा विचार करतो. लिसन केअरफुली. वेन आय थिंक अबाउट माय सेल्फ, जसं मी माझा विचार करतो, देव इतरांचा विचार करतो. आणि ज्या वेळेस ही बहीण या भावाचा, इतर बहिणीचा, शेजाऱ्यांचा, पाजाऱ्यांचा, विरोधकांचा, जे आवडत नाही त्यांचा विचार करते, गरजवंतांचा, आजाऱ्यांचा, जे नीडफुल आहे, विडोज आहेत, अनाथ आहेत, अंधारात आहेत, पापात आहेत, व्यसनात आहेत, ज्यावेळेस बहीण त्यांचा विचार करू लागते, देव या बहिणीचा विचार करू लागतो. एक टाळ्याचा अर्पण देवाला देऊया. गॉड ब्लेस यू बोथ. प्लीज बी सिटेड. थँक्यू. समजलं मी काय सांगते आपल्याला? ज्यावेळेस आम्ही स्वतःचा विचार करतो, देव आमचा विचार करते. देव मला आरोग्य मिळाना, अरे तुला आरोग्य कशाला देऊ, मी तुझ्यासाठी एवढ्या चांगल्या गोष्टी केल्या, तू इतरांसाठी काय करतोय? देव माझे लेकराचं कल्याण होईना, कसं करू, तुझं एवढं कल्याण केलं, एवढे सुंदर लेकरं दिले ना, तू काय चांगलं करते ना ते काय चांगलं करताय. तुम्ही फक्त माझं, मला, मी, आणि हे काय वाईट नाही आहे, जगलं पाहिजे, माझं मला पाहिजे, पण तिथंच थांबू नका. देवाने आपल्या प्रत्येकामध्ये अशा प्रकारची कृपा दिली की तुमच्या चांगल्या वागण्याद्वारे तुम्ही इतरांचं जीवन बदलू शकता. आमेन म्हणाल? तुमच्या चांगल्या वागण्याद्वारे हे चर्च खचाखच भरून जाऊ शकतं. मोठा आमेन पाहिजे मला. येणाऱ्या सीझनमध्ये जागा पुरणार नाही. कमिटी मी आपल्याला सांगतो, सेक्रेटरी साहेब, पाळक साहेब, महिला मंडळ, देव इथून एवढ्या मोठ्या गोष्टी करणार आहे. जेव्हा चर्च चांगल्या गोष्टी करतं, जेव्हा चर्च चांगल्या गोष्टी पुढे येतं, स्वर्ग तुमच्या बाजूने उभा राहतो. सुवार्ता न सांगता लोकांचं तारण होईल. देव इतका महान आहे, लोक चर्च शोधत येतील. आमेन. लोक तुम्हाला शोधत येतील, कारण तुमचं नाव चांगल्या करणाऱ्याच्या यादीत आहे. आपका नाम आग बुझाने वालों के लिस्ट में, आगे क्या है? आग लगाने वालों के लिस्ट में नहीं है. आमेन. कमॉन. हे वर्ष माझ्यासाठी चांगलं करण्याचं वर्ष असू द्या. या वर्षात मला चांगलं करायचंय, आणि या वर्षामध्ये मला गॉड ब्लेस यू तर म्हणायचंय, पण सेम टाइम गॉड ब्लेस यू सुका सुका झाला. हे असं झालं, तुम्ही तुमच्या भावाकडे जाता, त्याला विचार, बाबा जेवला का? तो म्हणतो नाही. त्याला म्हणतात थंडी वाजते का? तो म्हणतो हो. त्याला म्हणतात ठीक आहे, येतो मी. जेवला नाही तरी तसंच राहा, थंडी वाजते तरी तसं राहा, तुमच्या घरात भरपूर जेवण आहे, तुमच्याकडे भरपूर ब्लँकेट आहे, आणि तो तसाच आहे. हे असं झालं गॉड ब्लेस यू म्हणजे. परंतु हे गॉड ब्लेस यू खरंच गॉड ब्लेस यू करायचं तर तुम्हाला तिथं उभं राहावं लागेल. आणि देव किती चांगला आहे हे माझ्या बहिणी, माझ्या भावा आणि प्रेझन हो, आपल्याला जगाला दाखवावं लागणार आहे. आपल्याला जगाला दाखवावं लागणार आहे. आणि हे आपण जगाला दाखवलंय. हे आपण जगाला दाखवलंय. पहिलं चर्च, अर्ली चर्च, हे देणारं चर्च होतं, चांगलं करणारं चर्च होतं. प्रेषित हे चांगले करणारे होते. पण आजच्या या काळामध्ये जसं आम्ही शेवटच्या काळाकडे येते, चर्च सेल्फ ओरिएंटेड होते किंवा सेल्फिश मोडमध्ये जात आहे. आणि म्हणून शास्त्र मला सांगतं की आम्ही चांगलं करण्याचा कंटाळा करू नये. चांगलं करण्याचा कंटाळा येतो का माहिती आहे का? त्याला जाणच नाही. पाळक साहेब, मला अनेक लोक भेटतात, पास्टर तुम्ही ह्या चांगलं करण्याबद्दल शिकवता, चांगल्या गोष्टींबद्दल शिकवताय, देवाच्या स्वभावाबद्दल शिकवताय, पण तुम्हाला माहिती नाही तो किती खडूस आहे. मी नगरचे शब्द वापरतोय. तुम्हाला माहिती नाही त्यांना जाणच नाही आहे. तुम्हाला माहिती नाही किती आमचा हात घाला घाशात कोरडाच येतो. आमच्या मिठाला, तुमच्या मुंबईत तर मीठच मीठ आहे, आमच्या मिठाला काय नाही, चव नाही, आमचं मीठच आहे. आणि हे मला ऐकायला मिळतंय ख्रिस्ती जीवनातून आणि ख्रिस्ती लोकांमधून.
चर्च, मला प्रामाणिकपणे आपल्याला प्रश्न विचारू द्या. जेव्हा तुम्ही इतरांसाठी चांगलं करताय, त्यांचं चांगलं करताय, इतरांसाठी चांगलं करत असताना या विचाराने करा तुम्ही त्याच्यासाठी नाही करत आहे. जेव्हा मी भुकेला होतो तू मला खायला दिलंस, जेव्हा मी नागडा होतो तू मला कपडे दिलेस, आणि जेव्हा मी तानेला होतो तू मला प्यायला दिलं, जेव्हा मी तुरुंगात होतो तू मला भेटायला, जेव्हा मी आजार शाळेत किंवा मी हॉस्पिटलला होतो तू येऊन माझी भेट घेतली. कोणाच्या रूपात आम्ही ख्रिस्तासाठी करून जाऊ आम्हाला कळणार नाही. आणि म्हणून करत असताना ना तुम्ही स्वतःसाठी करताय ना त्याच्यासाठी करताय. आपण चांगलं जे करतोय आमच्या चांगल्या बापासाठी करतोय. त्याने चांगलं करताना विचार केला का? त्याने चांगलं करताना डिले केला का? त्याने कुठलाच विचार केला नाही. ख्रिसमसच्या दिवशी येशू या जगात आला आणि द बेस्ट गिफ्ट ऑफ द लव्हिंग गॉड त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी देऊन टाकलं. देवाने या जगात आम्हाला ठेवलंय इतरांसाठी. आणि इतरांसाठी करत असताना मेंटॅलिटी हे नका ठेवू माझं नाव घे, सांग मी केलंय, ते चांगलं आहे, मी त्याच्या विरोधात नाही, करा, पण ते तुम्हाला निराशेकडे घेऊन जाईल, ते तुम्हाला त्रासदायक वाटेल. लोक एकदा दोनदा चांगलं म्हणतील, घेतील आणि मागं जाऊन. लोकांचा स्वभावच आहे, मग तो कोणी असो, तोंडावर गोड बोलतात मागं तुम्हाला. आणि मला माहिती आहे मनुष्य जीवन असते आणि पालकांना तर जास्त अनुभव येतात. कारण पालकांना काय अनुभव येतात? ते चांगलं करत असतात आणि त्यांना हे अनुभव येतात. एल्डरला ते अनुभव येतात. चांगलं करण्याला काय अनुभव येतात हे लक्षात घ्या. चांगलं करण्याला चांगले अनुभव नाही येत. कोणते अनुभव येतात? चर्च वाईट अनुभव येतात. ज्याचं तुम्ही चांगलं केलं तो परोपकारी बनतो. ज्यांचं तुम्ही भलं केलं ते विसरून जातात आणि मग असं वाटतं आता चांगलं करणं थांबून टाका, बाजा लय केलं चांगलं. नो, डोंट डू दॅट. तो येईपर्यंत आम्हाला कंटाळा करायचा नाही. आणि होऊ शकतं की तुम्ही जे चांगलं करत आलेले आहात, तुम्ही जे चांगलं करत राहणार आहे, कदाचित 2024 वर्ष तुमचं असणार आहे आणि तुमच्या प्रार्थना ऐकल्या जाणार आहे, तुमचे आजार बरे होणार आहे, तुमचे लेकर आशीर्वादित होणार आहे, तुमचं चर्च वाटणार आहे आणि परमेश्वर तुम्हाला तुमच्या जीवनातल्या सर्वश्रेष्ठ ठिकाणी घेऊन जाणार आहे. वचनासाठी आमेन म्हणाल? बोलो येशू मसीह की. चांगलं करण्याचा कंटाळा करता कामा नये. काही दिवसापूर्वी एक महत्त्वाची घटना, 18व्या शतकाच्या शेवटी एक फार चांगली घटना घडली जी मला आपल्याला सांगू द्या. अलेक्झांडर नावाचा एक गरीब व्यक्ती जो शेतात काम करायचा आणि आपलं काम करून घरी जात असताना त्याने पाहिलं कुठून तरी आवाज येतोय, प्लीज मला वाचवा, समबडी हेल्प मी, स्क्रीमिंग करत होतं कोणीतरी. आणि तो एक लेकराचा आवाज होता. चल लवकर इकडे, त्या लेकराला पाठवा, पळ 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 पटकन लवकर, क्विक, फास्ट. काय नाव तुझं? तारण. व्हेरी गुड, छान नाव आहे तारण. तारण सारखा जो एक मुलगा आहे तो ओरडत होता मला वाचवा. आणि शेतकऱ्याने आजूबाजूला पाहिलं तर आमच्या गावाकडे जर तुम्ही कधी आले शेतीकडं तर आमच्याकडं ज्याला आम्ही शेततळे म्हणतो, अजून सिंपल भाषेत सांगितलं आम्ही त्याला डबकड म्हणतो. डबकड म्हणजे ज्या ठिकाणी पाणी पण असतं आणि गाळ पण असतो. त्यामध्ये हा तारण नावाचा मुलगा कसा गेला माहिती नाही बाय डिफॉल्ट. आणि तो त्यात रुतलेला आहे आणि त्यात तो बुडत आहे आणि ते त्याला वाचवायला कोणीच नाही आहे. आणि हा काय म्हणत आहे, मला कोणीतरी मदत करा. आणि हा गरीब शेतकरी तिथून जातो. या शेतकऱ्याने जसा आवाज ऐकला हा त्या चिखलात धावत पळत गेला, तारणला धरलं, त्याला बाहेर काढलं, हाही चिखलाने भरला आणि याला त्या ठिकाणी बाहेर काढून याला वाटी लावून दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी इथंच उभा राहा. दुसऱ्या दिवशी सकाळी या गरीब शेतकऱ्याच्या दारामध्ये 18व्या शतकातल्या शेवटच्या टप्प्याच्या महागड्या गाड्या होत्या, ब्रँडेड गाड्या, 10-12 कार उभ्या बाहेर. शेतकऱ्याला समजा हे काय झालं. आणि त्यामधून एक गृहस्थ खाली उतरले आणि यांचं नाव होतं चर्चिल. हे जसे खाली उतरले त्यांनी म्हटलं की कोणता माणूस आहे ज्याने माझ्या मुलाला वाचवलंय, आय वॉन्ट टू ब्लेस हिम, मला त्याला आशीर्वादित करायचंय, मला त्याला गिफ्ट द्यायचे. शेतकरी बाहेर आला, म्हटलं सर मी होतो. अरे मी तुमचे खूप आभार मानतो, हा माझा एकुलता एक मुलगा आहे म्हणे, द लव्हिंग अँड बिगॉटन अँड बिलिव्हर, आणि हा तुम्ही वाचवला, मी खूप खुश आहे. मी जानेमानेचे टॉपचे उद्योगपती त्यातला एक मी उद्योगपती म्हणे, आणि तुम्ही माझ्या मुलाला वाचवलं, मला तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायचं, काय पाहिजे सांगा. हा गरीब माणूस तो म्हटला सर काय नाही काहीतरी घ्यावं लागेल. त्यांनी सांगितलं आपल्या खजिनदारला की सम अमाऊंट काढा आणि यांना देऊन टाका. आणि त्यांनी भला मोठा अमाऊंट काढला. बिझनेस टॉपचा त्याचा मुलगा वाचवला होता, तो खूप खुश होता. आणि तो देत असताना शेतकरी म्हटला सर हे बघा मी तुमच्या मुलाचं चांगलं केलं आणि हा माझं कर्तव्य आहे, कारण मी ख्रिस्ती व्यक्ती आहे आणि मला माहिती आहे माझा देव चांगला आहे आणि बायबल मला चांगलं करायला लावतं आणि म्हणून मी त्याला वाचवलं. मी कुठला स्वार्थ ठेवून चांगलं केलेलं नाही आहे. आणि म्हणून तुम्ही जर असं करत असाल तर मी नाराज होईल. मला प्लीज काही देऊ नका. तुमचं लेकरू माझ्या लेकरासारखं आहे. लक्ष बरोबर काय का, तुमचं लेकरू
माझ्या लेकरासारखं आहे. आणि त्या बिझनेसमॅनलाही ते आवडलं. बिझनेसमॅनला ठीक आहे बाबा, तू चांगलं केलं ना, मला पण चांगलं करू दे, चल तू ये पटकन, दुसरा पळ पळ पळ. तू काय म्हटला, तू माझ्या मुलात चांगलं केलं तर मलाही तुझं चांगलं करू दे. आणि या शेतकऱ्याला जो मुलगा होता याचं नाव अलेक्झांडर, गरीब एकदम मळका तोडका. लक्ष करा, गरीब माणूस, शेतकरी म्हणजे शेतात काम करणारा. तो म्हणला एक काम करतो, तू माझ्या मुलाला वाचवलं ना, मी याच्या पुढं तुझ्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च मला उचलू दे आणि मी अलेक्झांडरच्या शिक्षणाचा सगळा खर्च कर. तुझं नाव काय रे? अर्पण तारण. चर्चिल काय म्हणाले की तू माझ्या मुलाला वाचवलंय, तू काही बक्षीस घेत नाही, तर मी याच्यानंतर काय करणार, तुझ्या मुलाचा खर्च करणार. पहा, ज्यावेळेस आम्ही चांगलं करतो ना, चांगलं उगवतं बरं का. चांगलं कधीच मरत नाही. चांगलं करणाऱ्यांना कधीच कोणी थांबवू शकत नाही. आणि चांगलं करणं तुमच्याकडे कुठून परत फिरून येईल तुम्हाला कळणार नाही. ते कसं रिटर्न येईल तुम्हाला कळणार नाही. उपदेशकाच्या पुस्तकामध्ये 11 अध्याय 1 वचनामध्ये म्हटलं, तू आपलं अन्न जलाशयावर सोड, ते बहुत दिवसांनी तुझ्याकडे परत येईल. आमेन म्हणाल? कमन बहिणीनो, आमेन म्हणाल? आता चांगलं करणं म्हणजे मी डेकोरेशनबद्दल बोलत नाही, ते तर एक जगी गोष्ट केली पाहिजे. चांगलं करणं म्हणजे वेल ड्रेसअपबद्दल मी बोलत नाही आहे, मी बिर्याणीबद्दल बोलत नाही आहे, मी फराळाबद्दल बोलत नाही आहे, मी लेकराला चांगले कपडे घेणं, सासूबाईला चांगली साडी घेणं, बायकोला चांगले ड्रेस घेणं, मी याबद्दल बोलत नाही. हे एक ट्रेडिशनल झालं. मी इतरांबद्दल बोलत आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं एका गरीब माणसाने चांगलं करण्याचा निर्णय घेतला, एक लेकरं वाचवलं. एका श्रीमंत माणसाने पण चांगलं करण्याचा निर्णय घेतला, त्या लेकराचं शिक्षण करायचं ठरवलं. दिवसामागून दिवस गेले. त्या काळी 19व्या शतकामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की आजाराचं थैमान होतं आणि त्या आजारामध्ये अँटीबायोटिकची गरज होती. अँटीबायोटिक पेन्सिल आपण ज्याला म्हणतो. आणि ही जे अँटीबायोटिक पेन्सिल आहे, हे अँटीबायोटिक पेन्सिल जे आहे, याला जे औषध कोणी शोधलं असेल किंवा याचं जे औषध जे उदयास आलं असेल, त्याचं नाव होतं अलेक्झांडर फ्लेमिंग. तुम्ही नंतर चेक करा आणि तुम्हाला माहिती असावं. आणि हा जो अलेक्झांडर फ्लेमिंग आहे, हा होता हा गरीब मुलगा ज्याचं या श्रीमंत मुलाच्या बापाने शिक्षण उचललं होतं. नोबेल पुरस्कार मिळाला, जगामध्ये अतिशय श्रेष्ठ ठरला, कारण याच्या बापाने चांगलं करायचं ठरवलं होतं. हाही चांगला झाला आणि याने जगाचं चांगलं केलं. एक टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद द्या. तू जाऊन बस, तू थांब. चांगलं करण्याची स्टोरी अशीच संपत नाही शॉर्टकटमध्ये. याचा बाप जर चांगलं करतोय, याचा बाप जर त्या मुलाचं शिक्षण करतो, स्वर्गातला बाप याच्या बापाला आणि याला पाहणार नाही का? येस ऑर नो? येस ऑर नो? स्वर्गातल्या बापाने यालाही पाहिलं, याच्या बापालाही पाहिलं. आणि हा ब्रिटनचा 2 वेळा यशस्वी प्राईम मिनिस्टर झाला, ज्याचं नाव होतं विन्स्टन चर्चिल. आणि याने दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये मोठे मोठे विजय ब्रिटनला मिळवून दिले. चांगलं करणाऱ्या लोकांना जाऊन बस, देव फार उंच करतो आणि चांगले करणारे लोक ताऱ्याप्रमाणे चमकतात. दारातला तारा नहीं. आप लोग शायद हिंदी में जुगनू बोलते होंगे, कभी इधर कभी उधर, कभी इधर चमका बाद में किधर चमका पता नहीं, बुझ गया. जुगनू, काजवा, फायरफ्लाय, समजला शब्द का नाही समजला? नसून समजला तर एकदा गावाकडे मी तुम्हाला घेऊन जातो. आमच्या भंडारदाराकडे महोत्सवच असतो, काजव्याचा महोत्सव. इकडे चमकला तो म्हणतो तिकडे चमकला. हे काजवे नको आहेत. चांगलं करणारे कंटिन्यू चांगलं करत राहतात, न थकता न खसता, कंटाळा न करता, जीवावर आल्यासारखं नाही, जीवे भावे करतात. आणि परमेश्वर त्यांच्या पुढच्या पिढीसाठी आशीर्वाद करतो. कल्पना करा, शेतकऱ्याने मुलगा वाचवताना विचार केला होता, कोणीतरी येऊन याच्या मुलाचं शिक्षण करेल आणि तो मुलगा एवढा मोठा सायंटिस्ट बनेल, अँटीबायोटिक लॉन्च करेल. आणि या माणसाने हा विचार केला होता की मी याच्या मुलासाठी जर केलं तर माझा मुलगा प्राईम मिनिस्टर बनेल. नेव्हर नेव्हर. त्याने एकच विचार केला होता, आम्हाला चांगलं करायचंय, आम्हाला चांगलं करायचंय, आम्हाला चांगलं करायचंय. कारण आमचा देव चांगला आहे, आमचं बायबल चांगलं आहे, आमची मंडळी चांगली आहे, आमची उपासना चांगली आहे, आमची प्रार्थना चांगली आहे, आमचं जीवन चांगलं आहे. एक टाळे वाजून देवाला धन्यवाद देऊ. हे नवीन वर्ष चांगलं करण्याचं वर्ष राहू द्या. या उठून उभं राहूया. पास्टर दीपक थोरात या नावाने आपलं जे यूट्यूब चॅनल आहे, मी आपल्याला विनंती करतो की अशा प्रकारचा देवाचा संदेश आपल्याला मिळण्यासाठी आमचं चॅनल आपण सबस्क्राईब करावं.